तर नेमकं प्लासिबो काय आहे? कुठलीही गोळी किंवा द्रव किंवा इंजेक्शन किंवा इव्हन सर्जरी जी फेक आहे ते दिल्याने रुग्ण जो बरा होतो त्या बरं होण्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात आणि त्या औषधाला प्लॅसिबो ट्रीटमेंट म्हणतात. कारण माणसाला माणसाचा स्पर्श पाहिजे असतो. प्लॅसिबो इफेक्ट त्यांनी वाढतो. नर्स येते, चटपटीत असते दिसायला, थोड्याशा दोन गोष्टी बोलते, माणसं लगेच नर्सोबाच्या वाडीत जातात आणि कालच्यापेक्षा आज तुमचा चेहरा छान दिसतोय, थोडं दुखेल, दुखू दे काही हरकत नाही. एक प्रयोग करण्यात आला. एका रोबोटने इंजेक्शन दिले नर्सच्या ऐवजी. तर रोबोटनी इंजेक्शन दिल्यावर त्याच औषधाचा दुप्पट डोस पेन किलर इफेक्ट यायला लागला. लहानपणी मला नाईट मेअर्स आणि नाईट टेरर्स व्हायचे. झोपल्याच्या नंतर एक छोटासा ठिपका मोठा होत जातो, तो एकदम आपल्याला गिळंकृत करतो की काय, अशी भीती वाटते. आपल्याला आबा गोसावी नावाचे गृहस्थ होते. त्यांनी एक तांब्या घेतला, तांब्यावरती हात ठेवला आणि काहीतरी मंत्र पुटपुटले, हा घेऊन जा घरी आणि रोज रात्री झोपताना एक घोटभर पाणी याचं प्यायचं. आणि हा बिकेम ऑल राईट. तर ते मंत्र दिलं पाणी, कशाचं पाणी, ते गडव्यातलं पाणी, पण मी बरा झालो. हा प्लॅसिबो इफेक्ट आहे. डोक्यादुखीच्या गोळीमध्ये डोकेदुखी बरं करण्यासारखं काही नसेलच, मग डोकेदुखी थांबते कशी? आजूबाजूला बघतो की बरेच बाबाबो असतात, हकीम असतात, पाणी देतात, काय काढा देतात, झाडाचा पाला देतात. तिथे गेलो तर लोकांना बरं वाटतं. इज दिस ऑल्सो स्टाईल ऑफ प्लासिबो? मी एका ठिकाणी गेलो जिथे भानामतीग्रस्त स्त्रिया खूप येतात. 1000-1500 बायका, त्या लोळणाऱ्या, भुंकणाऱ्या, घुमणाऱ्या वगैरे, आणि मी त्यांना दंडापेटी देतो. बऱ्या होतात म्हणे त्या, बऱ्याचशा बऱ्या होतात, काही बऱ्या होतात, काही नाही. काय टाकतो तू चुलीतली राख टाकतो म्हणजे. लोकांना गंडे नाही बांधत, गंड होतो की माणूस आजारी पडतो. तर त्या क्षणी डॉक्टरकडे जाण्याच्या विचारापासून प्लॅसिबो इफेक्ट सुरू होतो. मी दवाखाना सिलेक्ट करतो, मी डॉक्टर सिलेक्ट करतो, माझ्या आवडीच्या डॉक्टरांकडे जातो. मला रस्त्यात 4 लोक भेटतात, ते म्हणतात कोणाकडे? डॉक्टर यांच्याकडे. छान, बिलकुल बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. प्लॅसिबो इफेक्ट तिथूनच सुरू होतो. सगळ्यात महत्त्वाचा प्लॅसिबो इफेक्ट सुरू होतो. वक्त सबसे बडा प्लॅसिबो इफेक्ट. एक स्टडी आहे, एखादा नातेवाईक मरण पावला, माणसं रिकवर होतात औषधोपचारांनीच होतात असं हळूहळू काळ जातो आणि ब्रेन हिल्स इटसेल्फ, कम्स टू ॲक्सेप्ट रिॲलिटी, कम्स टू टर्म्स विथ लाईफ. सो टाईम इटसेल्फ बिकम द प्लॅसिबो. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुक्त शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आजचा विषय खूपच मला वेगळ्या दृष्टिकोनातनं खूप जवळचा आहे. कारण माझे आईवडील दर वेळेला मी घरी गेलो ना, काहीतरी एक वेगळं औषध असतं आमच्याकडे आलेलं, काहीतरी एक नवीन प्रकार चालू असतो. मला असं होतं की अरे काय तुम्हाला औषधाचं वेड लागलं आहे का? तर मला कळत नाही तो नक्की प्लासिबो इफेक्ट आहे का काय वेगळं काय आहे. आणि ह्याच विषयावरती समजून घ्यायला आपले आवडते लाडके सगळ्यात फेवरेट गेस्ट आपल्यासोबत आहेत, डॉक्टर नंदू मुलमुले सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळा सुरू आहे आणि आपण सतत ऑफिसला बाहेर पडताना एक प्रश्न पडतो की मी छान इस्त्रीचे कपडे घालून बाहेर पडलोय आणि समोरच्या कुठल्या गाडीने माझ्या अंगावर चिखल उडवला तर काय. म्हणून कॉटन किंगने आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटी स्टेन शर्ट आणि ट्राउझर कलेक्शन लॉन्च केलं आहे. तर तुम्हाला पण जर ही भीती वाटत असेल आणि सतत टेन्शन असेल की बाहेर पडल्यानंतर आपल्या अंगावरती कपड्यावरती डाग पडेल, तर त्यासाठीचं हे खूप उत्तम सोल्युशन आहे. कॉटन किंगसाठीची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही दुकानांमध्ये सुद्धा हे कपडे विकत घेऊ शकता आणि ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे. खरं तर आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे कायम होतं ना की एक कुठला तरी डॉक्टर असतो आणि त्याने गोळ्या दिल्या आणि मग कुणीतरी सांगितलं नाही तो चांगला डॉक्टर नाही आहे, तू एक काम कर, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरचा गुण चांगला आहे. माहीत नाही, कदाचित सेम गोळ्या दिलेल्या असतात, सेम औषध दिलेली असतात, पण जर म्हणजे त्याचं नाव जर गुण चांगलं असलेलं डॉक्टर असं असेल तर आपल्याला गुण येतो, आपल्याला असं बरं वाटायला लागतं. असं बऱ्याचदा होतं की काय आपण आपल्याच घरी असतो आणि ज्यावेळेस आईने एखादी गोळी दिली की अच्छा आई तू दे ग बरं काहीतरी, आणि आईने दिली की अचानक म्हणजे गोळी पोटात जायच्या आधीच आपल्याला बरं वाटायला लागतं. तर यालाच जर आपण प्लॅसिबो म्हटलं तर नेमकं प्लॅसिबो काय आहे, म्हणजे कशाला प्लॅसिबो म्हणायचं आणि हे फक्त औषधांच्या बाबतीतच वर्क करतं का? पहिली गोष्ट म्हणजे प्लॅसिबो इफेक्ट. हे प्लॅसिबो काय आहे? मी डॉक्टर होण्याच्या पूर्वी लहानपणच्या मला 2 गोष्टी आठवतात. त्या छोटे-छोटे घटना सांगतो. माझ्या लहानपणी अकोल्याला आमच्या घराच्या जवळ एक डॉक्टर होते. त्या काळी MD आणि मेडिसिन आणि कन्सल्टंट फार कमी होते.
जे होते ते MBBS डॉक्टर. MBBS डॉक्टरही कमी होते, जनरल डॉक्टर जास्त होते. तर ते MBBS डॉक्टर जवळ आमच्या घराच्या राहायचे. छोट्या बंगलीमध्ये प्रॅक्टिस करायचे आणि तुम्हाला आठवत असेल त्या पॅन्टला ते काळे पट्टे बांधलेल्या पॅन्ट हो. ते डॉक्टरचे म्हणजे काय म्हणतात तो टिपिकल ड्रेस होता मला तो. डॉक्टर हाती आठवला याच्यात. हां, तर ते पट्टे असे ओढलेली पॅन्ट. का बांधायचे पॅन्टला पट्टे माहीत नाही. आणि त्यांच्याकडे ती छोटीशी फोर्ड मोटार होती. बंगली होती, समोर 2 खोल्या होत्या, त्याच्यात दवाखाना चालायचा. आता आमच्या घरी आजारी पडलेल्या लहानपणी म्हणजे ही 1960-65 ची गोष्ट असेल, की त्या काळी जखम झाली खेळताना, अनेकदा जखमा व्हायच्या. साधा उपचार म्हणजे ते कंबरमोडीचा पाला, कंबरमोडी नावाची एक वनस्पती आहे, ती हं. कुठेही उगवते. हो. ती अशी घासायची, तिचा पाला काढायचा आणि तो बांधायचा आणि जखम बऱ्या व्हायच्या. आम्ही त्याला दगडपाला म्हणतो. आता काय जखम जोडी म्हणतात कोणी हिंदीमध्ये त्याला वगैरे, वगैरे. त्याच्यानंतर फार तर काही काय म्हणतात त्याला ताप वगैरे आला, तुळशीचा काढा पाजला. हं. तर तो काढा पिला काय, नाही पिला काय, ताप उतरायचा तेव्हा उतरून जायचा. व्हॉट एव्हर इट इज. याच्यापेक्षा प्रकरण थोडंसं वर गेलं, सर्दी खोकला बरा होत नाही आहे. मग मला पाठवायचे, जा डॉक्टर काणेंकडे जा आणि औषध घेऊन ये. तर त्यांच्याकडे जायला एक बाटली घेऊन जावं लागायचं स्वतःची आणि जायचो मी. गेल्याच्या नंतर तिथलं वातावरण, तिथे मग पेशंट बसलेले सगळे आणि मग ते डॉक्टर उतरणार खाली. काय रे, काय झालं? हां. तर असं काहीतरी त्यांचं गमती-जमतीचं हं. बोलणं आणि असं गुबगुबीत मऊ हात होता त्यांचा. मग एकदा तुम्ही डॉक्टरच्या त्या एक्झामिनिंग टेबलवर झोपले, की तुमचं म्हणजे एकदम तुम्हाला हवालीच करावं लागतं डॉक्टरांच्या. आणि ते मग पोट तपासणं, मग त्या स्टेथोचा गार स्पर्श हो. पाठीला, याला. बरं ते नेहमी श्वास, श्वास असं म्हणायचे. म्हणजे श्वास घे वगैरे म्हणायचेच नाही. त्यांची एक स्टाईल होती. श्वास. मी आता कधी श्वास घ्यायचो आणि कधी नाही घ्यायचो. म्हणजे झालं 2-3दा ठेवला इकडे-तिकडे की झालं. आणि मग त्या कंपाउंडरला सांगायचे. ते कंपाउंडर होता एक त्यांच्याकडे, तो औषधं भरून द्यायचा. त्या काही लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन दुकान वगैरे नाही. कंपाउंडर औषध भरून द्यायचं. ते औषध मला आमसुलाच्या पाण्यासारखं वाटायचं. पण ते औषध घेऊन मी घरी आलो, की महिनाभर चाललेला खोकला माझा 3 दिवसात बरा व्हायचा. आता याचा परिणाम म्हणजे त्या औषधाचं आमसुलाच्या पाण्यामुळे मी दुरुस्त होत होतो. कशामुळे मला माहीत नाही. दुसरी एक घटना. लहानपणी मला नाईट मेअर्स आणि नाईट टेरर्स व्हायचे. ही टिपिकल स्लीप डिसऑर्डर आहे, अनेक लहान मुलांमध्ये दिसते. हो. झोपल्याच्या नंतर एक छोटासा ठिपका मोठा होत जातो आणि तो एकदम आपल्याला गिळंकृत करतो की काय अशी भीती वाटते. किंवा एक झाड आहे छोटंसं आणि जवळ गेल्यानंतर ते असं मोठं होत जावं, तसं ते खोड मोठं होणार असं एकदम आणि मी किंचाळून उठायचो घाबरून. तर आमच्या अकोल्याला एक आबा गोसावी नावाचे गृहस्थ होते. सज्जन माणूस होता आणि संस्कृत वगैरे जाणायचे थोडंसं आणि मुख्य म्हणजे मंत्रतंत्रही करायचे, अशी त्यांची ख्याती होती. मग मला तिथे नेण्यात आलं. त्यांनी एक तांब्या घेतला. तांब्यामध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यावरती तांब्यावरती हात ठेवला आणि काहीतरी मंत्र पुटपुटले. हां, ठीक आहे म्हणे. आता हा घेऊन जा घरी आणि रोज रात्री झोपताना एक घोटभर पाणी याचं प्यायचं. अँड आय बिकेम ऑल राईट. माझे सगळे ते भयाकारी स्वप्न हळूहळू कमी होत गेले. हो. तर ते मंत्रलेलं पाणी, कशाचं पाणी? ते गडव्यातलं पाणी होतं, नळात भरलेलं पाणी. पण मी बरा झालो. हा प्लॅसिबो इफेक्ट आहे. प्लॅसिबो इफेक्ट हा प्लॅसिबो औषधांमुळे होतो. औषधीशास्त्र, डॉक्टर, पेशंट यांच्या या दुनियेच्या बाहेरही प्लॅसिबो इफेक्ट जीवनात आहे. पण आपण बोलतो आहोत ते प्लॅसिबो औषधाबद्दल. कुठलीही गोळी किंवा द्रव किंवा इंजेक्शन किंवा इव्हन सर्जरी जी फेक आहे, म्हणजे जिच्यात कुठलेही औषधी गुण नाही आहेत, असं औषध जे निरुपद्रवी आहे, अपायकारक नाही, उपायकारक नाही, ते दिल्याने रुग्ण जो बरा होतो, त्या बरं होण्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात आणि त्या औषधाला प्लॅसिबो ट्रीटमेंट म्हणतात. तर प्लॅसिबो एक प्रकारे इट इज अ इंटरफेस बिटवीन बायोलॉजी अँड सायकियाट्री. हं. मेंदू आणि मन जिथे एकमेकांना भेटतं ते प्लॅसिबो इफेक्ट आहे.
पण सर एखाद्या औषधात जर त्यात काही पोटंट क्वालिटीजच नसतील एखादा आजार बरं करण्याच्या, हं. म्हणजे काय डोक्यादुखीच्या गोळीमध्ये डोकेदुखी बरं करण्यासारखं काही नसेलच, मग डोकेदुखी थांबते थांबते कशी? मग बरं का वाटायला लागतं? मग म्हणजे शरीर त्याला त्या पद्धतीनं कसं रिस्पॉन्ड करतं, की डोकेदुखी थांबून जाते? हा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे प्लॅसिबो इफेक्टचा. याचं कारण असं, की माणूस आजारी पडतो. समजा डोकं दुखतं त्याचं, हं. पोट दुखतं, काय होतं. तर त्या क्षणी डॉक्टरकडे जाण्याच्या विचारापासून प्लॅसिबो इफेक्ट सुरू होतो. हं. माणसाच्या अंतरंगी एक इच्छा आहे दुरुस्त व्हायची. मला बरं वाटावं, या त्रासातून मला मुक्ती मिळावी. मग त्या मुक्तीच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांवर पूर्वानुभवाचा एक परिणाम आणि तिथे मग त्या सगळ्या गोष्टी, की मी दवाखान्यात जातो. मी दवाखाना सिलेक्ट करतो. मी डॉक्टर सिलेक्ट करतो. माझ्या आवडीच्या डॉक्टरांकडे जातो आणि माझा पूर्वानुभव इथे मी नेहमी गेल्यानंतर दुरुस्त झालेलो आहे. मी नवीन ठिकाणी असलो तर मी पाहतो खूप पेशंट तिथे जमा आहेत. म्हणजे या डॉक्टरचं औषध चांगलं असलं, ह्याचा हातगुण चांगला, हातगुण हं. बघतो. तर ही मस्ट बी इफेक्टिव्ह. मला रस्त्यात 4 लोक भेटतात. ते म्हणतात, "कोणाकडे?" "डॉक्टर यांच्याकडे." "हां, हां, छान, एकदम. बिलकुल बरं होईल. काही प्रॉब्लेम नाही." मला दुरुस्तीचा उपचार प्लॅसिबो इफेक्ट तिथूनच सुरू होतो. हं. हं. माणूस बरा का होतो? माणूस बरा होण्याच्या अपेक्षेने बरा होतो. औषधोपचाराच्याही अगोदर बरा होण्याच्या अपेक्षेने बरा होणं म्हणजे हा प्लॅसिबो इफेक्ट. हा का होतो? हं. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो. ते असं आहे की प्लॅसिबो हे एक निरुपद्रवी समजुतीचं औषध आहे ते. मी त्याला समजुतीचं औषध म्हणतो. ते घेतल्यानंतर मेंदूत त्या सगळ्या प्रक्रिया व्हायला लागतात, ज्याच्यामध्ये मेंदू स्वतःला दुरुस्त करण्याची क्रिया सुरू करतो. ओके. म्हणून प्लॅसिबोनी तेच आजार दुरुस्त होतात, ज्या आजारांमध्ये मेंदूनी निर्माण केलेल्या चेता रसायनातून आपल्याला रिलीफ मिळतो. आजार हं. बरा होतो. म्हणजे? म्हणजे याचा अर्थ असा, की काही आजार आहेत ज्याच्यात प्लॅसिबो इफेक्ट खूप परिणामकारक ठरतो. काही आजारात अजिबात उपयोग होत नाही. ज्या आजारामध्ये फॉर एक्झाम्पल डिप्रेशन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, चिडचिडे आतडे, हो. अस्थमा, पार्किन्सोनिझम, काही प्रमाणात अँक्झायटी, हे सगळे आजार आहेत, की ज्या आता हेडेक, टेन्शन हेडेक्स, हं. इम्युनिटी रिलेटेड डिझीजेस काही, जिथे माणसाची प्रतिकारशक्ती, हे आजार प्लॅसिबोला खूप छान रिस्पॉन्ड करतात. अच्छा. याचं कारण असं आणि पेन, क्रॉनिक पेन, सगळ्यात महत्त्वाचं क्रॉनिक पेन. पेन मॅनेजमेंटमध्ये द फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस इज अँटीडिप्रेसंट्स आणि प्लॅसिबोज. याचं कारण असं आहे की पेन, डिप्रेशन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, अस्थमा, पार्किन्सोनिझम, इम्युनिटी रिलेटेड डिसीजेस, ह्या सगळ्या आजारांमध्ये औषध घेतल्यानंतर औषध काय करतं? मेंदूला स्टिम्युलेट करतं. सिरोटोनिन, एंडॉर्फिन, डोपामिन हे केमिकल्स रिलीज करायला. हे केमिकल्स माणसाच्या शरीराअंतर्गत पेन किलर्स आहेत, वेदनाशामक आहेत आणि ते हं. मेंदूच निर्माण करतो. औषधं मेंदूला प्रद्युक्त करतात हे निर्माण करायला. प्लॅसिबो तेच करतो. मेंदूला बरोबर हेच औषध आहे की हे प्लॅसिबो आहे हे माहीत नाही आहे. हं. मला औषध मिळालेलं आहे या कल्पनेनी मेंदू म्हणजे मन मेंदूला सांगते. म्हणून तो मेंदू आणि मनाची मीटिंग पॉइंट आहे. म्हणून मन म्हणतं की मला औषध मिळालेलं आहे, आता मी बरा होणार. ही कल्पना मेंदूला जाते. मेंदूच्या त्या भागातून एंडॉर्फिन्स, एंडोजिनस मॉर्फिन म्हणजे एंडॉर्फिन हा शब्दच एंडोजिनस मॉर्फिनपासून आला आहे. हं. आणि मॉर्फिन हे वेदनाशामक आहे, स्ट्रॉंगेस्ट पेन किलर इन दिस वर्ल्ड. इव्हन टुडे इन प्रॅक्टिस मॉर्फिन इज द बेस्ट पेन किलर. हो. तर हे मेंदू तयार करतो एंडॉर्फिन. डोपामिन हे सुख देणारं हॉर्मोन आहे, हो. न्यूरो केमिकल आहे. सिरोटोनिन हे आनंद देणारं न्यूरोकेमिकल आहे. ह्या सगळ्यांची निर्मिती मेंदूमध्ये ह्या कल्पनेनी सुरू होते की मला आता औषध मिळालं, मी आता बरा होणार. हे सगळे आजार जे डोपामिन, एंडॉर्फिन, सिरोटोनिन रिलेटेड आहे ते बरे होतात. कॅन्सर प्लॅसिबोनी बरा नाही होत, कारण मेंदू अँटी कॅन्सर ड्रग नाही निर्माण करू शकत. हं. अल्झायमर्स डिझीज प्लॅसिबोनी उपयोग होत नाही, कारण त्याच्या विरुद्ध मेंदूच्या हातात काही शस्त्र नाही आहे. सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर्स हं. लाईक स्किझोफ्रेनिया किंवा
OCD, सिव्हिअर OCD. प्लॅसिबो इफेक्ट नाही होत त्याच्यावर, कारण त्याचं मीडिएशनच वेगळं आहे. मेंदूच्या हातात नाही आहे ते. पण खूप सारे आजार असे आहेत, क्रॉनिक पेनसारखे, डिप्रेशनसारखे, की जे मेंदू स्वतः रसायनं निर्माण करून दुरुस्त करू शकतो. मग त्याच्यासाठी मेंदूला खऱ्या औषधाची गरज दरवेळी असतेच असं नाही. औषध घेतल्याची भावनाही पुरेशी होते. त्याचा भावनांचा खेळ आहे सगळा. ही जी औषधं आहेत, ही औषधं म्हणून दिली पाहिजेत असं काही नाही ना. म्हणजे आता बऱ्याचदा आपण आजूबाजूला बघतो की बरेच बाबा-बुवा असतात, हकीम असतात, लोक असतात की जे पाणी देतात, काय काढा देतात, झाडाचा पाला देतात, असं झाडू मारतात, काय वेगवेगळे प्रकारे त्यांचे तंत्रमंत्र असतात आणि तिथे गेल्यावर लोकांना बरं वाटतं. सो इज दिस ऑल्सो स्टाईल ऑफ प्लासिबो? अगदी हे सगळे जे तथाकथित म्हणजे मॉडर्न मेडिसिन वगळता ज्या काही इतर औषधोपचाराच्या पद्धती धरा आणि मग पारंपरिक गोष्टी, ज्याच्यामध्ये मी मगाच सांगितलं की मला भयावह स्वप्न पडत होते, मंत्रून दिलेलं पाणी पिल्याने. कुठलं मंत्र दिलं पाणी, पण इफेक्ट होतो. तसा इफेक्ट होतो. बाबा जाणकार, भूत उतरवणारे, भूत हे करणारे, भूतच नाही आहे, माणसंच भूतासारखे झाले. हे सगळं प्लॅसिबो इफेक्टनी होतं. प्लॅसिबो इफेक्ट इनकॉर्पोरेट्स ऑल युअर अँटिसिपेशन. तुमची आध्यात्मिक दृष्टी, तुमची मानसिकता, तुमची धार्मिकता, तुमचा असलेला विश्वास, ह्या सगळ्या गोष्टीचं काम. आता मी तिसरं उदाहरण तुम्हाला देणार होतो ते माझ्या आठवणीतलं प्लॅसिबोचा. मी 1984 साली प्रॅक्टिस सुरू केली. नांदेडसारख्या भागात गेलो जिथे सायकॅट्रिस्ट नाही, तिथे जायचं आपण. 7 जिल्हे मिळून कोणी सायकॅट्रिस्ट नव्हता. तिथे गेल्यानंतर मला कळलं की मी इथे मला एकही कॉम्पिटिटर सायकॅट्रिस्ट नाही आहे. हजारो बाबा बुवा हे माझे कॉम्पिटिटर्स आहेत. कारण सगळे मानसिक आजार हे अंधश्रद्धेमुळे काहीतरी भूतबाधा झालेली आहे, भानावती झाली आहे म्हणून लोक तिथेच जायचे. पहिले 3 ते 4 वर्ष माझ्याकडे एकही पेशंट असा आला नाही जो थेट माझ्याकडे मनोविकार तज्ञ म्हणून आला असेल. तो किमान 2 बाबा आणि 2 बुवांच्या भेटी चवी घेऊनच आलेला होता. मी स्वतः शोध घेतला, हे कसे काम करतात बाबा बुवा, हे काय करतात नेमकं. मी दर्ग्यावर गेलो. दर्ग्यावरच्या त्या मौलवीने मला सांगितलं की ये तो हमको पता है, ये तो कोई बीमारियां है, लेकिन ये येड़े लोग मेरे पास आते तो मैं क्या करूँ, तो कुछ दुआ पढ़ता हूँ तो ठीक हो जाते हैं, कुछ कुछ नहीं होते हैं. फिर उनको बोलता हूँ भाई डॉक्टर को बताओ. मेरे खुद के लाले पड़े हैं तो मुझे डॉक्टर के पास जाना पड़ता. ये इनको दिखता है फिर भी मेरे पास आते हैं. आता तुम्हीच विचार करा ना, मांत्रिकाला हार्ट अटॅक आला त्याला तर ICUतच जावं लागेल ना. तो थोडी स्वतःवर झाडपाला, त्याला माहीत आहे खोटं आहे. मी एका ठिकाणी गेलो जिथे ते म्हणाले की भानामतीग्रस्त स्त्रिया खूप येतात. अमुक एक डॉक्टर आहे, भोकर तालुक्यातला तो डॉक्टर होता आणि तो क्वॅकच होता. डॉक्टर म्हणायचं म्हणजे काय, तर त्याच्याकडे तो म्हणाला, अमावस्या किंवा पौर्णिमेला तुम्ही येऊन पहा माझ्याकडे काय दृश्य असते. 1000-1500 बायका त्या लोळणाऱ्या, भुंकणाऱ्या, घुमणाऱ्या वगैरे वगैरे, आणि मी त्यांना दंडापेटी देतो. दंडापेटी काय आहे, तर तो एक छोटीशी मेटॅलिक पेटी असते, ती दंडाला बांधायची. तर त्या पेटीमध्ये मी त्यांना सांगतो की याच्यामध्ये मंत्र लिहिलेले आहे. म्हटलं ही राख पेटीत बांधतो, तून देतो त्यांना, बऱ्या होतात म्हणे त्या. बऱ्याचशा बऱ्या होतात, काही बऱ्या होतात, काही नाही. काय टाकतो तू, तो चुलीतली राख टाकतो म्हणे मी. 1,500 दंडे तयार करतो म्हणे, गंडे तयार करतो. म्हणजे लोकांना गंडे नाही बांधत, गंड होतो. पण एनिवे त्यालाही तो म्हणे मला माहीत आहे, समजतं, पण आता इथे का आम्ही हेच करतो आणि लोकांना बरं वाटतं. तर हा सगळ्यात मोठा प्लॅसिबो इफेक्ट आहे. तिथेही अँटिसिपेशन आहे की हा बाबा मला बरा करेल, याच्यावर परमेश्वरी वरदहस्त आहे, याच्या मंत्रामध्ये ताकद आहे, जे काही आहे. म्हणजे बुलबुलैयात जे आपण बघितलं ते ऍक्च्युली कम्प्लीट प्लासिबो, ऍक्ट ऑफ प्लासिबो आहे. अगदी. पूर्वी कौल घ्यायचे कोकणामध्ये, तुम्हाला हो, 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 आठवतं. हो. आता कौल बरोबर पडला, जे त्याला मनातून करायचं आहे तो त्याला दुप्पट बळ यायचं त्याच्या अंगात. कौल जर विपरीत पडला तर तो खचून जायचा. तेव्हा हे सगळा हा प्लॅसिबोचा खेळ आहे. कल्चरल ज्या काही ट्रॅडिशनल ट्रीटमेंट्स आहेत, मग असे इतरही ट्रॅडिशनल मेडिसिनल सायन्सेस आहेत की जे मुळात सायन्सेस नाहीच आहेत. वनस्पतीजन्य औषधांचा वापर करणारे जे काही शास्त्र आहेत त्याच्यात थोडं बहुत तथ्य तरी आहे, कारण वनस्पती हे अल्कलॉइड्स आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी इनहेरंट गुण आहेत. फॉर एक्झाम्पल रिझर्पिन नावाचं जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग पहिल्यांदा शोधण्यात आलं, ते रिझर्पिना सर्पेंटिना, सर्पवेलीपासूनच. त्याच्यामुळे आजही वनस्पतीजन्य काही औषधं आहेतच.
फायटोस्टिरॉइड्स आहेत. वनस्पती ह्या फार औषधीचं खाण आहे. त्याचं तरी काहीतरी सायंटिफिक बेस आपण समजू शकतो. पण इतर सगळे प्रकार जे आहेत औषधोपचाराचे तथाकथित, जे मॉडर्न मेडिसिन सोडून आहेत, दे आर नथिंग एल्स बट प्लॅसिबो. आपण त्याच्यातलं काही म्हणजे काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो का म्हणजे या अर्थाने की बाबा कारण आता बऱ्याचदा ना खूप जास्त अल्टरनेटिव्ह मेथड झाल्यात की लोक काय रेकी करतात, काही जण म्युझिक वापरतात, काही जण बरेच काही काही प्रकार करतात आणि मग त्याचा इम्पॅक्ट येतो असं लोक सांगतात तरी बाबा की बाबा इम्पॅक्ट येतो आम्हाला. नक्की मग त्यावेळेला काय घडत असतं कारण का ते कळत नाही कारण का सामान्य माणूस म्हणून आपल्याला हे नाही डिफरन्शिएट करतायत की हाऊ मॉडर्न मेडिसिन वर्क्स आणि बाकीच्या ह्या गोष्टी कशा वर्क करतात. आणि हे यासाठी पण समजून घेणं महत्वाचं आहे ना, कारण आता हे फक्त काय छोटे आजार बऱ्या करणं या इतपत राहिलेलं नाही, तर सगळ्याचं कमर्शियलायझेशन झालं. हो. म्हणजे आता लोक कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांसाठी सुद्धा प्लसिबो पद्धतीनं काम करणाऱ्या मेडिसिनकडे जातात आणि मग काहीतरी औषधं घेतात, त्यातनं काही लोकांचा बरं होतो असं वाटतं त्यांना आणि मग काही लोक परत सुद्धा तसेच इलाज करत राहतात आणि त्यात त्यांचं आर्थिक, शारीरिक, भावनिक नुकसान होत जातं. तर त्या सगळ्याच्या बाउंड्रीज समजण्यासाठी त्या कशा आखायच्या, म्हणजे कुठल्या गोष्टींसाठी प्लासिबो ओके आहे, कुठल्या गोष्टींसाठी नाही, हे कसं कळायचं? कारण अल्टिमेटली आपण स्वतःच्या मेंदूची फसवणूक करतोय ना. बरोबर. प्लासिबो इज मेंदूची फसवणूक. येस, इन वन वे इट इज अ डिसीट ऑफ ब्रेन ऑर माइंड. हो. पण गंमत सांगतो. पहिली गोष्ट अशी की ऑनेस्ट प्लॅसिबो नावाचा एक प्रयोग करण्यात आला. ऑनेस्ट प्लॅसिबो, Honest placebo. ऑनेस्ट Okay. प्लॅसिबो, प्रामाणिक प्लॅसिबो, प्रामाणिक फसवणूक. म्हणजे कॉन्ट्रास्ट पहा, प्रामाणिक पण फसवणूक नाही. राजकारण ते प्रामाणिक नाही आहे, ते प्रामाणिक नाही आहे. सांगूनच येड्यात काढतात आपल्याला. प्रामाणिक प्लॅसिबो, ऑनेस्ट प्लॅसिबोमध्ये लोकांना सांगण्यात आलं की ही औषधाची गोळी नाही आहे, ही लिमलेटची श्रीखंडाची वडी आहे म्हणा किंवा हे ग्लुकोजची गोळी आहे आणि हे खरं औषध आहे. तरीही लोकांना फायदा झाला, कारण प्लॅसिबो गोळीच्या व्यतिरिक्त इतर अनेक घटक प्लॅसिबो म्हणून आपल्यावर काम करत असतात. आणि खरं म्हणजे या शास्त्राला प्लॅसिबोचं हे शास्त्र आहे. इट इज सायंटिफिक. इट इज व्हेरी सायंटिफिकली प्रूव्हन नॉलेज. म्हणून 1955 साली ही प्लॅसिबोची महती आधुनिक वैद्यकशास्त्राला कळली. 1955 साली हेनरी बीचर नावाचा एक ॲनेस्थेटिस्ट होता. त्यांनी एक शोध प्रबंध सादर केला, अ पॉवरफुल प्लॅसिबो इफेक्ट, पॉवर ऑफ प्लॅसिबो इफेक्ट. हेनरी बीचर दुसऱ्या महायुद्धामध्ये आघाडीवर त्याला पाठवण्यात आलं आणि 1945 साली त्यांनी हे सगळं ऑब्झर्व करून त्याचे हे पॉईंट्स नोंदवले की आघाडीवरती खूप सैनिक जखमी होत होते, अनेकांवर शस्त्रक्रिया जरुरी होती आणि त्यांनी पाहिलं की इतके सैनिक येतात आहेत जखमी होऊन की मॉर्फिनचा तुटवडा पडलेला आहे. तेवढं मॉर्फिनच नव्हतं अवेलेबल. मग त्यांनी काही पेशंटला सलाईन द्यायला सुरुवात केली, तरी त्यांना त्यांच्या वेदना कमी झाल्या. अनेकांना फार कमी ॲनेस्थेशिया लागायचा. ॲनेस्थेशिया उतरल्याच्या नंतर खरं म्हणजे त्या जखमांचा खूप त्रास होतो, परंतु त्यांनी काही औषध दिलं तरी त्यांच्या वेदना कमी व्हायच्या. अनेकांना तर म्हणजे वेदनाशामकांची गरज पडत नव्हती. पण ज्यांना गरज पडत होती त्यांना प्लॅसिबो दिल्याने सुद्धा त्यांच्याकडे मॉर्फिनच उपलब्ध नव्हतं. हे सगळं त्यांनी पाहिलं की लोकांवर प्लॅसिबोचा इफेक्ट होतो. घाव बसलेल्या सैनिकांवर त्यांना खूप कमी ॲनेस्थेशिया लागतो. या सगळ्याचा त्यांनी पॉवरफुल प्लॅसिबो इफेक्ट नावाचा एक शोधनिबंध प्रसिद्ध केला 55 साली. तेव्हापासून प्लॅसिबोची महती वैद्यकशास्त्राला कळली. त्याच्यानंतर आजतागायत कुठलंही नवीन औषध आलं, नवीन पेन किलर आलं, नवीन अँटीडिप्रेसंट आलं, त्या औषधाची तपासणी रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्समध्ये, डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल्स म्हणतात, म्हणजे डॉक्टरला आणि पेशंटला दोघांनाही माहीत नसते की औषध आहे की प्लॅसिबो आहे. हां, डबल ब्लाइंड म्हणजे दोघांही ब्लाइंड आहेत, दोघांनाही माहीत नाही आहे. तर त्या स्टडीजमध्ये प्लॅसिबोचा अंतर्भाव जरुरी आहे आणि तुम्ही बाजारात जे आणलेलं आहे, तुम्ही जे नवीन संशोधित औषध आणण्याचं क्लेम करतात, ते औषध प्लॅसिबोपेक्षा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट युजफुल पाहिजे. सांख्यिकी दृष्ट्या ते
प्लॅसिबोपेक्षा जास्त उपयुक्त आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे, तरच ते औषध बाजारात आणण्याची परवानगी मिळते. मग त्या ट्रायल्स यशस्वी होतात. मग तुम्ही म्हणू शकता की इट इज मोर इफेक्टिव्ह दॅन प्लॅसिबो. त्याच्यामुळे स्टडीज पब्लिश करताना प्लॅसिबोनी आजार किती दुरुस्त झाले आणि हे गोळ्या दिल्यावर किती दुरुस्त झाले. मग प्लॅसिबोनी 30% दुरुस्त होत असेल, त्यांनी 40% सिग्निफिकंट आहे. ठीक आहे, 10% तर एक्स्ट्रा आहे. जर त्यांनी 30% होतात प्लॅसिबोनी आणि तुमचं 31%, तर मग काय उपयोग आहे. मग 2 पैशाच्या श्रीखंडाच्या वडीने तुम्ही दुरुस्त होत असाल तर 10 रुपयाची गोळी कशाला कोण आणि देणे अनएथिकल आहे. तेव्हा प्लॅसिबोचं हे महत्त्व तेव्हापासून सुरू झालं. 2000 साली 2002 साली एक सर्जरी करण्यात आली. 210 पेशंटवर ही सर्जरी झाली. संधिवातावर जे गुडघे दुखतात त्याच्यावरती फेक सर्जरी, प्लॅसिबो सर्जरी पहिल्यांदा करण्यात आली. बापरे. कट घेतला, उघडला, पेशंटला ॲनेस्थेशिया दिला, शिवून टाकला, सर्जरी काहीच केली नाही. तर ज्यांच्यावर सर्जरी झाली होती खरी, त्यांच्या इतकाच रिलीफ यांना मिळाला प्लॅसिबो सर्जरीनी, आणि 2 वर्षापर्यंत तो वेदनाशामकाचा इफेक्ट टिकून होता. वाव. मग शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की प्लॅसिबो इफेक्टवर काय काय गोष्टी, काय काय घटक काम करतात, प्लॅसिबो इफेक्ट तयार कसा होतो. औषध, निरुपद्रवी औषध देणं ही ती एक बाब झाली. तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्या डॉक्टरचं वागणं, बोलणं, तिथलं वातावरण, हॉस्पिटलचा तो एक जनरल ॲम्बियन्स आपण म्हणतो. आता आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, ॲम्बियन्सचेच पैसे असतात ना. बाकी तिथे जाऊन शिळ्या पोळीचे तुकडे खाल्ले काय आणि घरी खाल्ले काय, फरक तोच असतो. ॲम्बियन्स मेक्स अ डिफरन्स. तिथल्या लोकांची वागणूक, अटेंडन्सची, यांची काय, कसं आहे मामा, बरं आहे ना आज, छान आहे, नाही नाही तुमचा चेहरा छान दिसतोय. तुम्हाला एक माणूस म्हणू द्या असा की तुमचा चेहरा तरतरीत दिसतोय, तुम्हाला बरं वाटायला लागतं. तुम्ही रस्त्याने चाललेले असता, कोण आज काय जरा तब्येत बरोबर नाही, नाही मला काही नाही झालं, थोडं पुढे जाता, अरे तोंड उतरलं, दाढी पांढरी दिसून राहिली. तिसऱ्यांदा तुम्ही म्हणता खरंच मला काही झालं आहे का, मला प्लॅसिबो इफेक्ट आहे, तो विपरीत इफेक्ट आहे. तर ॲम्बियन्स तिथलं, त्याच्यानंतर तुमचं अँटिसिपेशन. ह्या डॉक्टरकडनं मी मागच्या वेळी दुरुस्त झालो होतो. या डॉक्टरबद्दल अनेकांनी मला असं सांगितलेलं आहे. माझ्याकडे पेशंट, जनरल प्रॅक्टिशनर पेशंट पाठवायचे. चिठ्ठी आहे, बाबा तुझं आजार जो आहे ना, तू असं कर, डॉक्टर जोशी आहेत तिथे, त्यांच्याकडे जा. चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्याच्या नंतर तो पेशंट निघाल्याच्या रस्त्यात त्याला एक जण भेटतो, कुठं चालला, तर मी ते असं असं झालं त्या डॉक्टरकडे, जोशी. अरे त्याच्याकडून तिथे मुलमुल्या खूप चांगला आहे, म्हणजे त्याच्याकडे जा. माझी आत्याची पोरगी निव्वळ पागल झाली होती, 2 दिवसात दुरुस्त केलं. तो ती डॉक्टरनी दिलेली चिठ्ठी बाजूला ठेवतो, माझ्याकडे येतो. तुम्हाला चिठ्ठी दिली आहे डॉक्टर जोशींची का नाही, नाही नाही ते आम्हाला रस्त्यात मला एक सोयरा भेटला आणि त्यांनी सांगितलं. ज्या स्वतःच्या छाती ठोकपणे स्वतःच्या नातेवाईकाची हकीकत सांगतो, म्हणजे तो जास्त महत्त्वाचा आहे. लोकांचं अँटिसिपेशन, याला दुरुस्त केला, तिला 2 दिवसात केलं तर मलाही करेल. नंबर ऑफ टॅबलेट्स, काही गमतीशीर गोष्टी प्लॅसिबो इफेक्ट वाढवतात. गोळीपेक्षा कॅप्सूलमध्ये प्लॅसिबो इफेक्ट जास्त आहे. बरं. कॅप्सूलपेक्षा इंजेक्शनमध्ये प्लॅसिबो इफेक्ट जास्त आहे. इंजेक्शनपेक्षा सर्जरी म्हणजे तर प्लॅसिबोची धमाल नुसती. वाव. ऑपरेशन केलं, दुरुस्त करून टाकला, आतला गोळा काढून टाकला. जेवढा सिरियसनेस आहे, जेवढा वेळ घेतला जातो, आणि जेवढं ते फॅनफेअर त्याचं वाढतं. सर्जरी म्हणजे एकदम ते हात धुवून ते लाईट बीट वगैरे. गोळ्यामध्ये मल्टिपल रंगीत गोळ्या, 3 रंगाच्या गोळ्या दिल्या मला डॉक्टरांनी. एक लाल होती, एक काळी होती आणि एक पिवळी होती, एक मातीच्या रंगाची होती. नंबर ऑफ टॅबलेट्स. डॉक्टरकडे गेलो, घंटाभर वेटिंगमध्ये थांबलो, आतमध्ये गेलो, एक गोळी लिहून दिली नुसती. अरे इतक्या दुरून 60 किलोमीटरून मी आलो, एकच गोळी. तो डॉक्टर तुमचं हित पाहतो आहे आणि तुम्हाला नेमकी गोळी आहे पाहिजे ती देत नाही. नाही नाही तुम्हाला, मला 4-5 लिहून दिल्या. एक सकाळी, एक दुपारी, एक रात्री, एक सकाळी, एक रात्री, एक फक्त रात्री, एक फक्त सकाळी, एक फक्त दुपारी, एक सकाळी अर्धी, दुपारी अर्धी, रात्री एक सकाळी, एक दुपारी अर्धी, रात्री. पागल होऊन जातो ऐकताना, म्हणून तू घेतो कशा. नाही, लिहून दिल्या म्हणजे काही महत्त्व असेल त्याचं. 2 बाटल्या लिहून दिल्या, बाटली पाहिजे. माझ्याकडे अनेक पेशंट तिथपर्यंत जायचे आणि परत बाटली पाहिजे, भूक लागणार हल्ली. तर प्लॅसिबो इफेक्ट विल इन्क्रीज विथ नंबर ऑफ टॅबलेट्स, कलर ऑफ टॅबलेट्स. एक गमतीचा
पेपर प्रसिद्ध झाला युरोपियन जर्नलमध्ये. युरोपमध्ये हे सगळे आपल्या खेड्यापासून युरोपपर्यंत सारखेच लोक आहेत, तिथेही येडे आहेत. युरोपियन जर्नलमध्ये एक पेपर प्रसिद्ध झाला ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की ब्रिटिश लोकांमध्ये आणि इन जनरल युरोपमध्ये गुलाबी रंगाची गोळी लोकांना फार आवडते आणि गुलाबी रंगाच्या गोळीचा प्लॅसिबो परिणाम जास्त होतो. बरं. एक्सेप्टिंग इटली. इटलीमध्ये निळ्या रंगाची गोळी लोकांच्या आवडीची आहे कारण इटलीच्या फुटबॉल टीमचा गणवेश निळा आहे. सो दे लाईक ब्लू टॅब्लेट्स. रंगीबेरंगी गोळ्या. इंजेक्शन. माणसाचा हात. नर्स येते, चटपटीत असते दिसायला, थोड्याशा 2 गोष्टी बोलते आणि माणसं लगेच नरसोबाच्या वाडीला जातात. कापसाचा बोळा फिरवते. काय मामा कसा आहे? बरं आहे? छान. मामा म्हटलं तर खट्टू होईल माणूस. काय सर बरं आहे? आजोबा हां ठीक आहे. आणि कालच्यापेक्षा आज तुमचा चेहरा छान दिसत आहे. थोडं दुखेल दुखू दे काही हरकत नाही. एक प्रयोग करण्यात आला. एका रोबोटने इंजेक्शन दिले नर्सच्या ऐवजी. तर रोबोटनी इंजेक्शन दिल्यावर त्याच औषधाचा दुप्पट डोस पेन किलर इफेक्ट यायला लागला. कारण माणसाला माणुसकीचा, माणसाचा स्पर्श पाहिजे असतो. प्लॅसिबो इफेक्ट त्यांनी वाढतो. तुम्हाला काहीही यंत्र बसलेले आहेत आजूबाजूला तर माणूस खचतो. ह्युमन इफेक्ट महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्लॅसिबो इफेक्ट वाढवतात. सर मला हेच कंटिन्यू करत पुढे विचारायचं आहे की म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर त्या डॉक्टरवरचा विश्वास आणि स्वतःची बरं होण्याची इच्छाशक्ती कुठल्याही आजारातून बाहेर पडण्यासाठी किती महत्वाची आहे. कारण आपण हे बऱ्याचदा ऐकतो ना की खूप दुर्धर आजारात खिळलेली माणसं असतात पण त्यांची इच्छाशक्ती असते की मला बरं व्हायचंय, मी चांगल्या डॉक्टरकडे जातोय, इलाज घेतोय आणि सगळं व्यवस्थित पथ्य पाळतोय. आणि बऱ्याचदा अशाही केसेस बघतो आपण जे मिरॅक्युलस वाटू शकतात की अशा परिस्थितीत ते उभे राहतात. काय बऱ्याचदा स्ट्रोक येऊन गेलेला असतो, अशाही परिस्थितीत डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बराच काळ कदाचित बेड रिडन राहतील पण त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते की ते उभे राहतात. तर हा खरं तर म्हणजे प्लॅसिबो खरं तर ही इच्छाशक्ती आणि तो डॉक्टरांवरचा असलेला विश्वास याच्यातनं तयार होतोय का? म्हणजे हा एक जर अप्रोच मिळाला तर मग आपल्याला माहिती आहे की आजारी पडल्यानंतर काय करायचंय. अगदी बरोबर आहे. फास्टर रिकव्हरी, बेटर रिकव्हरी. जसा एन्व्हायरमेंटचा परिणाम तसा आंतरिक इच्छा पाहिजे माणसाची. काही माणसं आपण पाहतो वर्षानुवर्ष ओबेसिटी कमी करायचा प्रयत्न करतो, वजन कमी करायचं. काय करा, काही कमीच होत नाही. आंतरिक इच्छा तीव्र पाहिजे. कसं कमी नाही होत? होऊ शकतं पण सगळं काहीतरी मेकॅनिकली करत असतात. काहीतरी कोणाचं तरी ऐकलेलं औषध घ्यायचं, काहीतरी फास्टिंग, इंटरमिटंट फास्टिंग सुरू करायचं, मध्येच एक वाटीभर गुलाबजामुस खायचे. आंतरिक इच्छा माझ्याबद्दल बोलतात असं का वाटतंय मला? मी रिॲक्ट करणं टाळत होतो. ती बाई म्हणे सगळं करते, कमीच नाही होत वजन. 2 महिने केलं इंटरमिटंट फास्टिंग, 16 आवर्स 2 महिने जर केलं तर महिन्याला 8 दिवसाला 2-2 1-1 किलो तर कमी व्हायला पाहिजे. 2 महिन्यात 1 किलो कमी झालं. तर लक्षात आलं की ही पेढ्याची पोळीच खाते. पण ते पेढ्याचा प्रसाद दाखवला, दुसऱ्या दिवशी पेढ्याचं करायचं काय? तर ते वाया नाही घालवायचे, जी मस्त पोळी तयार करायची म्हणजे त्याला अजून तूप ॲड झालं. खवा तर आहेच पहिले, साखर तर आहेच पहिले, मैदा तर आहेच पहिले, त्याच्यावर अजून तुपात तळून ती खाऊन राहिली. 8 दिवसाला एकदा. अरे 8 दिवसात, त्या 8 दिवसाचं सगळी पुण्याई वाया गेली ना, डाऊन द ड्रेन. आंतरिक इच्छा नाही. सर रविवारचा दिवस, लग्नाचं रिसेप्शन, आहेर देऊन उतरलो पैसे आणि खाली उतरल्यावर असं छान मिठाईचे हे लागलेले होते. कसं रेझिस्ट करणार माणूस? आंतरिक इच्छा नाही आहे. जबर हे पाहिजे. मग त्याच्याकडून तोंड वळवून जाण्याची जी हिंमत जर असेल किंवा जर तो निग्रह असेल, म्हणून प्लॅसिबो इफेक्ट विल इन्क्रीज, एन्हान्स. हा सगळ्यात महत्त्वाचा. मगाचा जो मुद्दा आहे तोच या बाबतीतही आहे की प्लॅसिबो इफेक्ट डिपेंड्स ऑन 3 थिंग्स: सेट, सेटिंग आणि सब्जेक्ट. त्याच्यामध्ये सेट म्हणजे तुमचा मेंटल सेट, तुम्हाला किती तीव्रतेने वाटतं आहे, तुमच्या अपेक्षा कशा आहेत. मी बरा होणारच आणि हे डॉक्टर मला बरं करणारच. तर डॉक्टरला कोऑपरेट करणारा पेशंट हा लवकर बरा होतो. राईट. जो डॉक्टरवर डाऊट घेतो. म्हणून सेट महत्त्वाचा. मेंटल सेट कसं आहे? सेटिंग म्हणजे तुमचं वातावरण एक पोषक पाहिजे, तुम्हाला प्रोत्साहन देणारं. छान आहे, असंच कर, बरोबर
पाहिलं तू. तर हे सेटिंगमध्ये नातेवाईक आले, भोवतालचे लोक आले. ग्रुपमध्ये प्लॅसिबो इफेक्ट चांगला होतो. कारण तोही करतो, तोही करतो, तोही करतो. हम्म. यालाही वाटतो मीही होणार, तो झाला, तो झाला, तो झाला. हम्म. सेटिंगमध्ये भोवतालचे स्टाफ हॉस्पिटलमधला हाही एक प्रोत्साहन देत असतो, हे करत असतो. नातेवाईकांची फार महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, माझा जो नेहमीचा अनुभव. मी माझ्या मनाची कोणती स्टँडअप शो करायचो तेव्हा हा आयटम राहायचा माझा, की नातेवाईक हे डॉक्टरवरही प्लॅसिबो इफेक्ट होतो, चांगले नातेवाईक असतील तर. की मी बरा करू शकतो, ही त्याला प्लॅसिबो विशेषतः माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये सगळे प्रोफेसर्स तुमचे पाठी राखे असतात, इथे तुमचे सगळ्यात तुमच्यावर असतं. तर उद्या माझ्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे, तर माझे पेशंट दुरुस्त झाले पाहिजे. काही नातेवाईक कसा प्रोत्साहन डॉक्टरचं वाढवतात. राऊंडला गेल्याच्यानंतर का हो कसा आहे हा, बरा आहे? बरा आहे म्हणजे काय? म्हटलं झोपला का? गोळ्या खाऊन पडू नये म्हणजे. म्हटलं जेवला? कुत्र्या 2 बिस्किटं खाल्ली म्हणजे. ठीक आहे ना पहिल्यापेक्षा? आहे, पडू नये म्हणे. असा नातेवाईक असला तर मला तिथे थांबव. डॉक्टरला खचवणारा. आता जो 15 दिवस नीट झोपलाच नाही, तो गोळीने का होईना 8 तास झोपला, ही चांगली गोष्ट आहे. ज्यांनी 3 दिवसात काही खाल्लंच नाही त्यांनी 2 बिस्किटं खाल्ली, ही चांगली गोष्ट आहे. पण नातेवाईक तसे प्रतिकूलतात. एक उदाहरण आहे महाभारतातलं, फार सुंदर उदाहरण आहे. महाभारताचं युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा मला वाटते 14व्या-15व्या दिवशी, युद्ध 18 दिवस चाललं, 14व्या की 15व्या दिवशी कर्ण सेनापती झाला. दुर्योधनाने कर्णाला सेनापती केलं. पितामह भीष्म असेपर्यंत मी उतरणार नाही त्यांनी सांगितलं होतं. आणि भीष्म शरशय्येवर गेले आणि ही वॉज मेड द चीफ ऑफ द स्टाफ आर्मी. तर याला सारथ्य करणारा चांगला माणूस पाहिजे. जसं अर्जुनाचं कृष्णाने सारथ्य केलं. रथ महत्त्वाचं होतं, रथ वळवणं, इकडे नेणं तिकडे नेणं. तर ते म्हणे शल्य हा जो आहे हा सगळ्यात उत्तम सारथ्य करेल. शल्य हा स्वतंत्र राजा होता, तो मांडलिक होता कौरवांचा, पण तो मनाने पांडवांकडचा होता. मग शल्याला बोलवलं तर तो रागावला. तो म्हणे कर्ण हा माझ्यापेक्षा कमी योद्धा, मोठा योद्धा नाही. त्याचं मन वळवलं. तो करेल, मी करतो, पण एका अटीवर. तर म्हणे काय अट? तर म्हणे मी उत्तम कौशल्यपूर्ण सारथ्य करेन, पण तोंडाने मी काय वाटेल ते बडबडेल, कर्णाला काहीही बोलेन मी. कर्ण म्हणाला याच्या तोंडाच्या बडबडीकडे कोण लक्ष देते, चला घेऊ. जसं का युद्ध सुरू झालं, शल्याने आपलं वाग्बाण सुरू केले. तुझं तोंड पाहिलं का? तू अर्जुनाशी कुठे लढणार आहे? तो किती मोठा योद्धा आहे, तू सूतपुत्र आहे, तू आत्तापर्यंत पळपुटेपणाच केलेला आहे. जे त्याला वाईट शब्द बोलायला सुरुवात केली. कर्णाचा तेजोभंग झाला आणि त्याच्यानंतर मग ते रथाचं चाक जे फसलं वगैरे वगैरे. तुमच्या भोवतालचे लोक तुमचा प्रोत्साहन वाढवणारे असले पाहिजे, नाही तर खचून जातं मन. मी दुसऱ्या प्रकारचे नातेवाईक राऊंडला जातो. का हो बरं आहे? हां बरं आहे डॉक्टर साहेबाचं आहे. मला दिसत असते की फार फरक नाही पडलं. नाही नाही ठीक आहे पाहिजे. जेवला का? हां अगदी थोडंसं खाल्लं, 2 चमचे भात खाल्ला वगैरे. पहिलेपेक्षा शांत आहे ना? हां हां बिलकुल शांत आहे म्हणे. तो गडबड करतो. नाही तसं शांत आहे म्हणे. कसं? तो म्हणे परवा ताईने आम्हाला 3 झापडा मारल्या होत्या, काल 2च मारल्या. आता बरं आहे. नातेवाईक तुमचा उत्साह वाढवू शकतात. नाही ठीक आहे. नातेवाईकच डॉक्टरला धीर देतात. नाही काही काळजी करू नका, चांगला आहे, पेशंट दुरुस्त होतो आहे. जो प्लॅसिबो इफेक्ट, रेसिप्रोकल प्लॅसिबो इफेक्ट. सेटिंग तुमचं भोवतालचं आणि द सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. आपण जसं बोललो की ज्याला आंतरिक इच्छा पाहिजे, त्या सब्जेक्टचा स्वभाव कसा आहे त्याच्यावर प्लॅसिबो इफेक्ट आहे. खूप संशय वृत्तीच्या लोकांवर प्लॅसिबो इफेक्ट होत नाही. हे डॉक्टरने दिलं औषध बरोबर असेल का? हे डॉक्टर MD फर्स्ट क्लासमध्ये पास झाला की 3rd क्लासमध्ये झाला? प्रायव्हेटमध्ये झाला का? प्रायव्हेटमध्ये झाला का? आमचे एक नातेवाईक आहे, ते मुंबईच्या कॉलेजमध्ये पास झाला असला तरच त्याच्याकडे दाखवतात. ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी लिहिलं असतं मुंबई. गोंदियाला झाला पण याच्याकडे नाही दाखवत मी. मला वाटतं जुन्या डॉक्टरांच्या लिहिलं असतं मुंबई.
काही डॉक्टर तर लंडन लिहायचे. ते पोस्टाने एक काहीतरी सर्टिफिकेट मागवायचे आणि काहीतरी लिहायचे एक डिग्री. लंडनला कुठे जाणार? वेगळा प्लास्टिक इथेच बसून लंडन. आणि झालं. तर ते संशयी स्वभावाचे लोक म्हणजे यू कॅनॉट हॅव एक्सपेक्ट प्लॅसिबो इफेक्ट इन स्किझोफ्रेनिया. प्रत्येक गोष्टीत हे. आमचे एक नातेवाईक आहेत. डॉक्टर म्हणजे हे काय हॉस्पिटल म्हणजे नुसते पैसे लुटतात, काही त्यांचा विश्वासच नाही. त्यांना जबरदस्ती नेण्यात येते. काही फरक नाही पडला. सगळं व्यवस्थित झालेलं असते. त्यांना झालं छातीत दुखलं. काही नाही, उगाच दुखते आहे, मला नेऊ नका. घरच्यांनी जबरदस्ती केली, नेल्याच्यानंतर डॉक्टरांनी अँजिओग्राफी दाखवली. याचं तर अँजिओप्लास्टी केली पाहिजे. डॉक्टर साहेब यांच्यासमोर अजिबात बोलू नका अँजिओप्लास्टीबद्दल. आपण सांगू तुमची मायनर काहीतरी प्रोसिजर अँजिओग्राफीच थोडीशी करायची आहे, म्हणून यांना भूल द्या आणि काय करायचं ते करा. दुसऱ्या दिवशी बोलू नका अँजिओप्लास्टी झाल्याचं. नाहीतर ₹1,00,000-2,00,000 वाया घालवले, मग आमच्या अंगावर ओरडतील. त्यांची अँजिओप्लास्टी झाली, उत्तम रिकवर झाले. नंतर 15-20 वर्ष जगले. पण त्यांना आजवर कोणी सांगितलं नाही की तुमची अँजिओप्लास्टी केली होती. नाही तर म्हणे ते तोडून टाकतील सगळे टाके आणि अंगावर येतील धावत. त्याचा प्लॅसिबो इफेक्ट नाही होऊ शकत. सर, तुम्ही आता विश्वासाचं म्हणालात ना, आत्ता काय होतं बऱ्याच जण आपण डॉक्टरकडे जाताना ऑलरेडी मी सगळे माझे सिम्पटम्स ChatGPT किंवा Google केलेले असतात आणि मला माहिती असतं काय होणार आहे. आणि मग डॉक्टर देतात ते औषधं, पण लगेच मी ते सगळं चेक करतो. त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, ह्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का, बेटर ऑप्शन आहे का, सगळं चेक करतो. तर कुठेतरी डॉक्टरांवरचा जो एक असणारा पूर्वी एक ब्लाइंड विश्वास होता, किंवा ह्या डॉक्टरांकडे गेले की काही देऊ दे, त्यांनी 20 दिलं तरी मी पिणार आणि ते मी बरा होणार हे असं. पण आता तेवढा विश्वास नाही. ह्याचा इम्पॅक्ट पडतोय का इफेक्टवरती पण, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्लसिबोवरती? अगदी महत्त्वाचं आहे, कारण आजकाल हे गुगल वेडे जे लोक आलेले आहेत, डॉक्टरांचा फार मोठा हा ताप झाला आहे डॉक्टरांना. म्हणजे पुण्यातल्या एखाद्या पाटीमध्ये भर पडायला हरकत नाही, बाहेर येथे गुगल करून येणाऱ्याने येऊ नये किंवा पेशंटने गुगल करून येऊ नये. इग्नरन्स इज बेटर दॅन हाफ नॉलेज. पूर्वी लोक अज्ञानी होते, चांगली गोष्ट होती. मला स्वतःला असं वाटतं, माझ्या प्रॅक्टिसनंतर इतक्या वर्षाच्या, की पेशंट जे इग्नरंट असतात, ज्यांच्या अपेक्षा फार नसतात, तर त्यांना असं वाटतं की डॉक्टर माझं चांगलंच करेल. डॉक्टर तुम्ही जे योग्य ते ठरवा, ते कीस नाही पडत. डॉक्टरला आपल्या सगळ्या अनुभवाचा आणि रिस्क टेकिंगचा आणि सगळा उपयोग पेशंटसाठी करता येतो. जर डॉक्टरला वाटलं की हा फार चिकित्सक आहे पेशंट, हा मला छोट्या छोट्या साईड इफेक्टवरनं छेडेल आणि मग नंतर काहीतरी, डॉक्टर हात आकडता घेतो. मग तो सेफ्टी साईडला जातो. मग तो खूप इन्व्हेस्टिगेशन करत बसतो आणि मग तो जपून औषधं देतो, मग लोअर डोस देतो. त्याला जसा कडकडून इलाज करायचा तशी भावना डॉक्टरला येत नाही. डॉक्टरही माणूसच आहे. त्याच्यामुळे आताच्या जगामध्ये गुगल करून येतात. आता खरं सांगायचं तर मग गुगल वाचून तुम्हीच डॉक्टर व्हा ना. गुगल वाचून कोणी डॉक्टर होईल का? गुगलचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे की पीपल हॅव कम टू मिस्टेक विजडम फॉर नॉलेज. गुगल डझंट गिव्ह यू नॉलेज ऑल्सो, इट गिव्स यू इन्फॉर्मेशन. समटाइम्स इट गिव्स यू ओनली डाटा, नॉट इव्हन इन्फॉर्मेशन. करेक्ट. डाटा विस्कळीत असतो, कुठली गोष्ट कुठेही चिटकवल्या जाते. बरं, गुगल कुठलं तुम्हाला इन्फॉर्मेशन देते? जी अपलोड केलेली आहे. आता मी जी अपलोड करेल ती गुगल तुम्हाला दाखवेल, ती ऑथेंटिक आहे की नाही. गुगलमध्ये आपण पाहतो सायटेशन रिक्वायर्ड ते लिहितात बारीक अक्षरामध्ये, पण आपण ते कुठे वाचू? आपण ते सगळं जे पाहतो ते गुगलवर बरोबरच आहे. असं गुगल करून येणारा माणूस म्हणून मी आता सेटिंग सब्जेक्ट जर संशयी असेल, डॉक्टर ही गोळी तुम्ही लिहिली पण ते गुगलवर तर दिलं आहे, याच्यात किडनीज खराब होतात. अरे बाबा, लाखामध्ये एखादी किडनी खराब होते. जर तू साईड इफेक्टचा पहिले विचार करत असशील आणि स्टॅटिस्टिकली ते नॉन सिग्निफिकंट साईड इफेक्टचा, तर मग तुझा इलाज कसा होणार? तो ऑमलेट बनाना है तो अंडा तो तोडना पडेगा. तो काही तर साईड इफेक्ट सहन करावं लागतील तुला. तू बसमध्ये चढतो, बस कंडक्टरला ड्रायव्हरला विचारतो का ही बस खड्ड्यात कोसळेल का? तो म्हणेल कोसळते एखादी, हजारात एखादी. मग चढणं सोडतो का आतमध्ये? नाही. साईड इफेक्ट्सही तसेच आहेत. जे साईड इफेक्ट्स सहन करण्यासारखे आहे आणि तितके काय म्हणतात त्याला, डेट्रिमेंटल किंवा हॅझार्डच नाही. त्याचे प्रोज जास्त आहेत आणि कॉन्स छोटे आहेत. ते त्याच्यावर ट्रायल्स होऊन मगच ते बाजारात आणण्याची आणि FDIची किंवा याची ड्रग कंट्रोलची परमिशन मिळते. आणि डॉक्टर सांगतात ना तुम्हाला की काही लोकांना असं होऊ शकतं.
आणि ह्याचा एक्झॅक्टली उलटा वापर हे अल्टरनेटिव्हमध्ये बघण्यात येतं, की सेटिंग इतकं ह्यूज केलेलं असतं, काहीतरी ड्रॅमॅटिक असतं, असं कॉन्टेक्स्ट त्याला इतका छान तयार केलं असतं त्याचं पूर्ण सेट, आणि त्यामुळे सब्जेक्ट पण त्याच्यावरती बिलीव्ह करायला लागतो लगेच, जे अदरवाईज डझंट हॅपन इन टिपिकल मॉडर्न मेडिसिन. जसं स्पामध्ये गेल्यानंतर स्पामध्ये गेल्या गेल्या तिथे एक वास यायला लागतो, एक काहीतरी मंद म्युझिक सुरू असतं, आत गेल्या गेल्याच ऑलरेडी रिलॅक्स वाटायला लागतं. मग तिकडे ते तुम्हाला बसून अंग रगडू किंवा काही जे काय करायचं करो, तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला ऑलरेडी रिलॅक्स वाटायला लागलेलं असतं, कारण तिथे ते पूर्ण सेटिंग त्या पद्धतीनं असतं. हॉस्पिटलमध्ये जिथे गर्दी जास्त आहे तिथं ह्या डॉक्टरचा गुण दिसतो, कारण गर्दी आहे, आणि तिथे 4 लोक, अरे बापरे हे जरा रिस्की वाटतोय. त्याच्यामुळे जो मॉडर्न मेडिसिनचा क्वालिफाईड डॉक्टर नाही आहे, म्हणजे इतर पॅथीजचा असेल काय, ते युजली खूप छान बोलतात पेशंटशी, तासभर त्याची पूर्ण भरपाई बोलण्यातून, कारण इथे तर काहीच नाही आहे. मग ॲम्बियन्स, मग ते चकचकीत वेटिंग हॉल, मग ते मध्ये ट्रेमध्ये पाणी आणून, सर चहा पाहिजे तुम्हाला वगैरे. जो क्वालिफाईड आहे तो कशाला चहाला विचारेल. त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम प्लॅसिबो इफेक्टवर होणार होतो. मला याच्याच पुढचं विचारायचं आहे की जसा हा तर पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणतोय आपण प्लासिबोचा, तसं काही नेगेटिव्ह इफेक्ट असतो का? म्हणजे असं किती वेळा होतं की भीतीने आपण आजारीच पडलोय, की काय आता असं होतं ना की बऱ्याचदा काय ढग आलेले आहेत आणि सगळे आजारी पडतायत, तर आपणही आजारी पडतोय, आणि हे फक्त भीतीने आजारी पडणं असंही शक्य होतं का? असं शक्य आहे, होतं. तुम्हाला साप चावला, तो माती खाया साप आहे, बिनविषारी साप आहे, तरीसुद्धा तुम्हाला जर अशी कल्पना करून देण्यात आली की हा विषारी असू शकतो, तर तुम्हाला सगळे ते परिणाम जाणवायला लागतील जे विषारी, त्याच्या दातात विषच नाही आहे, तरी तुम्ही घाबरून जाता आणि बरेचसे तसे परिणाम दिसायला लागतात, कारण मेंदूने ती कल्पना मनाने घेतलेली आहे. त्याला नोसिबो इफेक्ट म्हणतात. जसं प्लॅसिबो इफेक्ट आहे तसं नोसिबो. वाव. प्लॅसिबो मीन्स आय प्लीज, त्याचा मूळ ग्रीक लॅटिन शब्द जो आहे तो. नोसिबो इज नो प्लॅसिबो, आय डोंट प्लीज. तर तो इफेक्ट विपरीत इफेक्ट होतो. एक साधं उदाहरण देतो. एक गोळी डॉक्टरनी लिहून दिली, तुम्ही घेऊन जाता, आता रस्त्यात एक माणूस भेटला, मित्र भेटला, कुठल्या गोळ्या दिल्या? ही दिली. अरे लई बेकार गोळी आली, या गोळी मागे मी घेतली होती, अच्छा मळमळ करायला लागलं की नाही, नुसतं. शेवटी आता ह्याच्या मनात डाऊट निर्माण होतो, हा घरी जातो, याचा साईड इफेक्ट झाला असेल, मला होईल ना होईल, पण तो गोळी घातल्यानंतर त्याला थोड्या वेळानंतर मळमळीची भावना निर्माण व्हायला लागते. त्याला, या माणसाला मळमळ दुसऱ्याही कारणामुळे झालेली असू शकते, त्या गोळीमध्ये मळमळीसारखं काहीच नाही आहे, गॅस्ट्रिक अपसेट होण्यासारखं, पण याला सगळं व्हायला लागतं. हे सगळं हे नोसिबो इफेक्ट. एक्सपेक्टिंग बॅड थिंग्स विल इन्क्रीज द प्रॉबॅबिलिटी ऑफ बॅड थिंग्स. बापरे. हा नोसिबो इफेक्ट आहे. एक मजेदार स्टडी स्मिथसोनियन मॅगझिनमध्ये 2012 साली प्रसिद्ध झाली. ती अशी होती की एका अँटी डिप्रेसंटची टेस्ट चालली होती. आता हा 55 सालचा जो पेपर प्रसिद्ध झाला, पॉवरफुल प्लॅसिबो इफेक्ट, त्याच्यानंतर प्रत्येक औषध हे प्लॅसिबोबरोबर कम्पेअर करूनच हे व्हायला लागलं. मग अँटी डिप्रेसंट प्लॅसिबोबरोबर कम्पेअर केल्या जातात आणि सिग्निफिकंटली युजफुल असतील तरच ते बाजारात येतात. या स्टडीमध्ये व्हॉलंटियर्सला अँटीडिप्रेसंट गोळ्यांची बाटली आणि प्लॅसिबोची दुसऱ्या गटाला सारखंच औषध, सारखंच रंग, त्याच्यावर लेबलही औषधाचं, पण ते प्लॅसिबो होतं. त्यातल्या एका व्हॉलंटियरला काय झालं माहीत नाही, तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्या प्लॅसिबोच्या सगळ्या गोळ्या खाऊन टाकल्या. गोळ्या प्लॅसिबोच्या होत्या, पण त्याला खरंच त्याचा श्वास अडखळायला लागला, त्याचं ब्लड प्रेशर कमी झालं, तो बेशुद्ध पडायला लागला, त्याला चक्रा यायला लागल्या, त्याला ॲडमिट करावं लागलं, घाम यायला लागला. तर सगळे म्हणजे ही वॉज ऑलमोस्ट अबाउट टू डाय, म्हणजे नियर डेथ काय म्हणता येईल त्या डाईंग. मेला नाही, पण प्लॅसिबो खाऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्लॅसिबोत इफेक्टच नाही आहे. ते सगळे परिणाम व्हायला लागले. याचं नोसिबो इफेक्ट. तुम्हाला जर सांगण्यात आलं की ह्याचा ओव्हरडोस तुम्हाला मरणाकडे ढकलू शकतो किंवा बेशुद्ध करू शकतो, ते सगळे इफेक्ट होतात, कारण तुमचं मन सर्वोच्च आहे. मनाने ती कल्पना. कोविडच्या काळात आपण ज्या डेथ्स पाहिल्या, की आपण खूप जणांचे असं ऐकलं की खरं तर आजार फक्त सर्दी खोकला इतपतच होता, पण इतकं भीतीचं वातावरण तयार झालं की खूप लोक हे सांगत होते की आजारापेक्षा लोक भीतीने मरतायत. तुला कॅन्सर आहे
हे वाक्य ऐकल्याबरोबर विदिन 6 months to 1 year पीपल हॅव डाईड. ज्याला 10 वर्ष ती गाठ होती आणि त्याला काहीच वाटत नव्हतं त्याच्याबद्दल. ज्या क्षणी ते डायग्नोज होतं त्या क्षणी डिट्युरेशन फास्टर होत जातं. याचं कारण नोसिबो इफेक्ट. तुमचं मन एकदा खचलं भीतीने की मग तुम्हाला तो फिर कुछ दवा काम नाही करती. हा एक फार महत्वाचा कारण कोविडच्या काळात जेव्हा तुम्ही त्या आत क्वारंटाईन ह्याच्यात असाल, तिथे सगळे लोक त्या पीपी किटमध्ये येत आहेत, सेटिंग तसं आहे, हो, हो. आजूबाजूचा तुमच्या शेजारची व्यक्ती कोणीतरी वारती आहे आणि मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीवरती आणि हे माहिती आहे की बाबा डॉक्टरांकडे काही हिचा इलाज नाही आहे, म्हणजे विश्वास पण नाही, तर ते अल्टिमेटली उलट नशिबासारखंच काम करत होतं त्या काळात. म्हणजे अगदी बऱ्याचदा कोविडच्या काळामध्ये भयावह वातावरण, मृत्यू कोणालाही येऊ शकतो, केव्हाही येऊ शकतो. लोक मरत होती ही गोष्ट खरीच होती, पण अर्धमेले लोक हे लोक मरतात आहेत या भीतीने आणि भावनेने मरत होते. खूप लोक रिकव्हर झाले नंतर. परंतु एका माणसाने मला सांगितलं की शेजारचं बेड काल रात्री त्या माणसाशी बोलत होतं, आता तो कॉट रिकामा झालेला आहे. आता तो पेशंट दुसरीकडे ट्रान्सफर झाला असेल, काही झालं असेल, पण याचं मन तर खचलं. तर त्या वातावरणामुळे माणसं खचून जात होते, अधिक आजारी पडत होते. त्यावेळेचा महत्त्वाचा स्टडी आहे. त्यावेळेचं जे स्कोअर यायचा म्हणजे सिटी चेस्ट करायचे, तर 5-20 म्हणजे खूप हाय स्कोअर, 5 म्हणजे कमी स्कोअर. ज्या लोकांची जिद्द, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असं होतं ते 20 स्कोअर असूनही रिकव्हर झाले आणि जे मनाने खचले ते 5 स्कोअर असून दे डाईड. तर त्याच्यामध्ये हा इफेक्ट फार महत्त्वाचा होता. बापरे. कोविड काळ हे जिवंत उदाहरण आहे आपल्या. ॲब्सोल्युट. आणि सर बऱ्याचदा असं आता हॉस्पिटलच्या बाबतीत असं होतं ना, आपण सेटिंग आणि ह्याच्याबद्दल बोलतो, मला खूप रिलेट होतं की काही काही हॉस्पिटल्समध्ये बघा, जे स्पेशली धर्मादाय असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात, तिथे सगळे तुमच्याशी रूढ वागतात, कोणी नीट वागत नसतं, 2-2 तास वेटिंग असते, तर तिथं वाटतं की काही प्रॉब्लेम येत नाही कारण विश्वास असतो. आणि तुम्ही जर एखाद्या नवीन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला, तिथं सगळे गोड वागत असतात, तुमच्याशी छान वागत असतात. आपल्याला सतत एक भीती असते, कुणकुण असते की लुटतायत का मला, हे जास्त करतात का. जरी तिथून व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तरी बऱ्याचदा मी बघितलं आजूबाजूला की ट्रीटमेंट चांगली झाली, व्यवस्थित झाले, तरी आपल्याला फाडला यांनी, अननेसेसरी, गरज नव्हती ऑपरेशनची, असं वाटून ते त्रास करून घेतात बऱ्याचदा. हे पण होतं का, म्हणजे इज दिस ऑल्सो नोसिबो? अगदी होतं. याचं कारण प्लॅसिबो, नोसिबो हे कंडिशनिंगवर आहे. तुमचं कंडिशनिंग झालं आहे. अभिसंधान मराठीत शब्द आहे, पण साध्या मराठीत कंडिशनिंग म्हणता येईल त्याला. तो जो क्लासिक प्रयोग होता, कुत्रा भाकर दाखवली, घंटी वाजवली, कुत्र्याला भाकर दाखवली, घंटी वाजवली, लाळ गळायला लागली त्याची. काही दिवसानंतर कुत्र्याला भाकरी नाही, नुसतीच घंटी मारली तरी कुत्र्याची लाळ गळायला लागली. कंडिशनिंग झालेलं आहे त्याच्या आवाजाशी आणि भाकरी मिळण्याशी. तसं आपलं कंडिशनिंग होतं. गचा दवाखाना आहे, पण डॉक्टर गुणकारी आहे, त्यांचा हात चांगला आहे. मग कंपाऊंड, हा चला तुमची वेळ झाली, चला साहेब. आणि तिथे काही धड हे नाही, पाणी प्यायची सोय नाही आहे, कसेही बसलेले आहे, सिटिंग अरेंजमेंट कमी आहे, उभे तर उभेच आहेत, पण डॉक्टर बेस्ट आहेत एकदम. डॉक्टरांच्या औषधाने एकदमच बरा होतो मी. मग असा माणूस पॉश दवाखान्यात गेला, सगळे गोड बोलणारे हे, जसं त्याला भीती पहिली तर त्याला ही भीती वाटते की इथे लुटतील, पैसे डबल तिबल घेतील, फी जास्त असेल. दुसरी गोष्ट अशी की नाही, कंडिशनिंग त्या वातावरणाचं झालेलं आहे. म्हणजे शेवटी लोकांना त्या हातगाडीवरचं तो भैया एवढा हात घालतो आणि ते बुचकावून देतो, ते रुचकर लागते. कंडिशनिंग झालेलं आहे त्या गच्च्या वातावरणात खाण्याचं. तर त्याला खूप ॲम्बियन्स असलेल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घबराट होते, चव लागत नाही, चवच लागत नाही, मजाच येत नाही त्याला. तर आणि हा प्लासिबो फक्त दवाखान्यांमध्ये बरं होताना, आजारी असतानाच, या सगळ्या प्रोसेसमध्येच कामी पडतो का इतरही आपल्या आयुष्यात असतो जो आपल्याला दिसत नाही? प्लॅसिबो इफेक्ट हा औषधं, डॉक्टर आणि रोग याच्या पलीकडे जीवनात खूप ठिकाणी आपल्याला दिसतो. संगीत हा एक प्लॅसिबो आहे. संगीताने माणसाच्या मनाला बरं वाटतं, उभारी येते आणि ही फील्स गुड. फीलिंग कम्फर्टेबल, फील गुड फीलिंग, हीच प्लॅसिबो इफेक्ट आहे हा. त्याच्यानंतर आत्ता आपण 5 स्टार हॉटेल आणि या जेवणाबद्दल बोलत होतो. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेले आणि तुम्ही स्पेशल डिश काय विचारलं, आणि तो म्हणतो आमच्याकडे एक वी हॅव अ स्पेशल डिश, ब्रेड क्रम्स एज्ड ओव्हरनाईट, फ्राईड इन ग्राउंडनट ऑइल, मस्टर्ड सीड्स, लिटल टर्मरिक अँड अ स्प्लॅश ऑफ चिली फ्लेक्स, व्हेरी टेस्टी. आणि समोर आणून ठेवतो, ते शिळ्या पोळीचे तुकडे असतात.
पण त्याचं वर्णनच इतकं छान की मजा येते. आणि 500 रुपयाशिवाय तो पोळीचे तुकडे खाता तुम्ही. प्लॅसिबो इफेक्ट आहे. एक रेस्टॉरंट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पाणीच पाजलं लोकांना, पण त्या पाण्याला एक्झॉटिक नावं दिली. हे कुठल्यातरी आल्प्स पर्वतावरच्या बर्फाचं वितळलेलं पाणी आहे, हे कुठल्यातरी नदीतलं पाणी आहे स्पेशल, हे झऱ्यातलं आहे, हे कुठलंतरी जंगलातलं आहे वगैरे एक्सक्लुसिव्ह. आणि $5-5, $10 आणि ते पाणीच होतं साधं आपलं पाणी. पण पीपल फील दॅट इफेक्ट. हे स्पार्कलिंग वॉटर पिलं आणि मी काय मला तरतरी आली आणि छान वाटलं. हे सगळे आपण प्राणी घरी पाळतो. प्राणी आपल्याला प्लॅसिबो इफेक्ट देतात. हम्म. ॲनिमल्स हॅव अ गुड इफेक्ट ऑन अ बॉडी, ऑन अ हेल्दी बिईंग, वेल बिईंग. खास करून अनेक प्राणी हे तर काही मेंटल इलनेसेसमध्ये प्रिस्क्राईब करतात. पेट हां. जवळ ठेवा, पेट तुम्हाला कम्फर्ट देतो. प्लॅसिबो इफेक्ट आहे तो पेटचा. हो. सगळ्यात महत्त्वाचा प्लॅसिबो इफेक्ट सांगतो. वक्त सबसे बडा प्लॅसिबो है. एक स्टडी आहे. हम्म. दॅट स्टडी ड्रग, प्लॅसिबो अँड डुईंग नथिंग. So in that study, the selected patients recovered at the same time whether you give the proper drug, give the placebo or do nothing. अरे बापरे. They recovered on their own. प्लॅसिबो कशामुळे होतो याच्या कारणाचं थोडंसं विश्लेषण केलं. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अपार्ट फ्रॉम प्लॅसिबो इफेक्ट काय असू शकतं? पहिली गोष्ट अशी आहे की नॅचरल रिकव्हरी नावाचा एक प्रकार आहे. हो. सर्दी ही औषधोपचारांनी 1 आठवड्यात बरी होते आणि औषधं नाही घेतले तर तिला 7 दिवस लागतात. वक्त उतना ही लगना है. दुसरा म्हणजे नॅचरल रिकव्हरी एक. दुसरा प्लॅसिबो स्टडीजमध्ये असं दिसलं आहे की पीपल वॉन्ट टू प्लीज द डॉक्टर. काय बरं आहे ना तब्येत? हो सर छान आहे, चांगली आहे. त्याला कशाला दुखवावं, सकाळी सकाळी राहून घ्यायला निघाला. डॉक्टरचंही मन राखलं पाहिजे, नाही तर नीट ट्रीटमेंट देणार नाही याला जर हे केलं तर. काय तुमच्या गोळ्याने काही परिणाम, डॉक्टरचं वाईट मन होईल ना. तर असं घाले का, घे सर्जरीज करू मग. तर नाही बरं वाटतंय सर. पोलाइटनेस मे बी चेंजिंग युअर फिगर्स. प्लॅसिबो इफेक्ट वाढवतात ते. आणि काही लोकांना जेन्युइनली वाटतं की प्रोत्साहन द्यावं डॉक्टरांनाही. तिसरी गोष्ट जी आहे ती मे बी द प्लॅसिबो कंटेन्स सम एलिमेंट ऑफ ड्रग ऑर समथिंग विच हॅज इफेक्ट ऑन द इलनेस. प्लॅसिबो हे पूर्ण न्यूट्रल नाही आहेत, काहीतरी त्याच्यामध्ये औषधी गुण असणारे घटक आहेत. हम्म. असंही एक तिसरं कारण असू शकतं अपार्ट फ्रॉम प्लॅसिबो इफेक्ट. त्याच्यामुळे माणसं, आणि जसं आपल्या चर्चेच्या शेवटाला येताना, कारण वक्त बडी चीज आहे, तो वक्त ग्रीफ रिॲक्शन्स, ग्रीफ सिंड्रोम्स म्हणजे पॅथॉलॉजिकल ग्रीफ, एक्सटेंडेड ग्रीफ, एखादा नातेवाईक मरण पावला, माणसं रिकवर होतात. औषधोपचारांनीच होतात असं नाही. हळूहळू काळ जातो आणि ब्रेन हील्स इटसेल्फ, comes to accept reality, comes to terms with life. So time itself becomes the placebo. वा. ह्याचाच वापर बऱ्याचदा आम्ही म्हणजे मी मार्केटिंगमध्ये काम करायचो याच्या आधी, खूप सुंदर पद्धतीने मार्केटिंग एजन्सीज खूप वेगवेगळ्या ठिकाणी करतात. Yeah. त्याला सेन्सरी मार्केटिंगमध्ये म्हणजे डंकिन डोनट्सनी एक असंच केलं होतं की कोरियामध्ये ट्रेनमधनं उतरताना ट्रेनमध्ये सगळ्यांनी त्यांनी जसे आपले डिफ्युजर्स असतात ना घरात आपल्या ह्याचे काय एअर डिफ्युजर, सो तसं त्यांनी फक्त कॉफीचा स्मेल बरोबर दार उघडायच्या आधी 1 मिनिटभर हे यायचा आणि गाडीतनं उतरलं की तुम्हाला डंकिन डोनटचा हे दिसायचं आणि 60 सेकंदानंतर पुढे चालत गेलात की डंकिन डोनटचं शॉप होतं. त्यांनी हे जेव्हापासून चालू केलं त्यांचा सेल ऑलमोस्ट डबल झाला. पूर्ण हो, आपण मॉलमध्ये जातो, कुकीमॅनचे ते शॉप्स असतात आणि ते दुकान लागायच्या आधीपासून आपल्याला त्याचा बेकरीचा वास यायला लागतो, मग इच्छा होते खाण्याची. पुण्यात पण आपण वैशालीच्या गल्लीतनं गेलं की तो सांबारचा वास येतो. जसं वेदना वेदनेच्या प्रतीक्षेत आहे, सुखही सुखाच्या प्रतीक्षेत असतं. वाव. वा वा वा. तर तुम्हाला तो ॲरोमा ते तिथूनच डोपामिन वाढायला सुरुवात होते. ती कॉफी पिल्यावर तर संपून जातं. कॉफी पिण्याच्या अगोदर देर डोपामिन राईज, कारण सुख हे सुखाच्या अँटिसिपेशनमध्ये आहे. ते जसं एक संजीव कुमारचा चित्रपट होता अनोखी रात, त्याच्यामध्ये खूप सुंदर गाणं होतं. त्याचं लग्न होणार असतं ठरतं आणि ती मुलगी त्याला खूप आवडलेली असते. दुल्हन से तुम्हारा मिलन होगा, मन थोडी धीर धरो,
बाहों में चांदी सा बदन होगा रे मन थोडी धीर धरो. की अरे होणार आहे तो ती इतका खुशीत दाखवलेला आहे की लग्नानंतर काय खुशी राहणार आहे त्याची हीच खुशी. अँटिसिपेशनमध्ये जास्त म्हणजे सगळ्यात सुखाचा काळ हा लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतचा असतो. हे सगळ्या अनुभवी मंडळींचं मत आहे. खरंय पण एक हरिवंशराय बच्चन यांनी मधुशाला काव्य लिहिलं. हाला प्याला मधुशाला, म्हणजे हाला म्हणजे मद्य, प्याला म्हणजे पेला आणि मधुशाला मद्यालय. हे रूपकं वापरले सुखाच्या सगळ्या ह्याच्यासाठी माणसाच्या आणि काव्य लिहिलं. महाकाव्य आहे ते आणि खूप सुंदर त्याच्यामध्ये 4 ओळी आहे ते सांगतो की उस हाला से चाव मुझे जो दूर अधर से है हाला, उस प्याले से चाव मुझे जो दूर हथेली से है प्याला. प्यार नहीं पाने में है पीने के अरमानों में, पा जाता तो हाय न इतनी प्यारी लगती मधुशाला. वा 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 वा. त्या अँटिसिपेशनमध्ये खरी वा. मजा आहे. सो दॅट्स द प्लॅसिबो इफेक्ट स्टार्ट्स बिफोर टेकिंग ड्रग. येस. थँक्यू सो मच सर. म्हणजे वेगळाच पर्स्पेक्टिव्ह खरं तर मिळाला. म्हणजे आपण कायम असं ते वाटतं ना आपल्याला की आपण सतत वेगवेगळे औषधं घेत असतो, कशाचा गुण येतो कशाचा नाही, पण खरं तर त्याचा एक माइंडसेट सेट आणि तो सब्जेक्ट हे सुद्धा इतकं मॅटर करतं. आणि जर त्या अर्थाने आपण प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक आजारपणातनं गोष्टींकडे पाहायला लागलो तर मला वाटतं ते रिकव्हरीची फेजसुद्धा खूप लवकर इझिली पार पडेल. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आम्हाला फार मजा वाटते. असे काहीतरी एक वेगळेच विषय सरांसोबत आम्हाला चर्चा करता येते त्याची. तुम्हालाही असे काहीतरी एक असे वेगळे विषय सुचत असतील तर प्लीज जरूर कळवा. आम्हाला असे वेगळे विषय हाताळायला नक्की आवडतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लो बसावा.